गडाच्या थोडा मागेच पडक्या अवस्थेतील शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या पडक्या अवशेषमधून आपल्याला समजतं की मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असू शकते. येथील उद्ध्वस्त अवस्थेतील नंदी साक्ष देत उभा आहे की त्या गनिमांचा आपल्या सनातन धर्मावर किती द्वेष असणार. तुटलेला हा नंदी आपला इतिहास सांगतो, आपल्या स्वराज्यावर झालेल्या जखमा दाखवतो की ही लढाई धर्माचीच होती. याच्या पुढे एका शिवलिंग दिसतं. दुर्दैवाने हे शिवलिंग उद्ध्वस्त अवस्थेत आहे. शंकराचं मंदिर बघितल्यानंतर आपल्याला पुढे दगडावर कोरलेलं एकविरादेवी शिल्प पाहायला मिळतं. गडाच्या पायथ्याशी आपल्याला काही अशा प्रकारच्या वेरगळी आणि सतीशिला पाहायला मिळतात. युद्धात मरण पावलेल्या हुतात्म्यांची आठवण किंवा त्यांची कहाणी सांगणाऱ्या या वेरगळी असतात. त्या वेरगळींवर जर एखादा योद्धा मरण पावला अथवा परकीय आक्रमणापासून आपल्या गावाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडले तर त्याची कहाणी अजरामर राहावी किंवा चिरंचित राहावी, टिकावी कहाणी. त्याच्यामुळे ह्या वेरगळींवर अशा प्रकारे त्यांची कहाणी लिहिली जाते. आता ह्या वेरगळी वाचायच्या कशा, ह्या वेरगळी वाचायच्या कशा, तर त्याचा पण एक वेगळा अभ्यास करावा लागतो की वेरगळींवर काय लिहिलेलं आहे, काय कसं वाचायचं ते. आता इथे दाखवलेलं आहे की एक वीर आहे, इकडे स्त्री आहे कोणतरी, तर इथे शंकराच्या पिंडीची पूजा चालू आहे असं दाखवलेलं आहे. ती पूजा झाल्याच्या नंतर इथे लोक युद्धाला गेलेले आहेत, काहीतरी इथे युद्ध चालू आहे त्यांचं असं दाखवलेलं आहे. इथला हात आहे, हा मध्ये कोणाला तरी मारहाण करत आहे. त्यानंतर इथे घोड्यावर बसून एक योद्धा जात आहे आणि तलवार घेऊन शत्रूला मारत आहे. तर अशा प्रकारे वेरगळी वाचल्या जातात आणि त्या योद्धाची कहाणी या वेरगळींवर अशी जतन केली जाते. अशी त्या काळातली आहे. जर तुम्हाला वेरगळ वाचायची असतील तर इथे वेरगळ वाचण्यासाठी पण त्यांनी बोर्ड लावलेला आहे की वेरगळ म्हणजे काय, त्याचे वाचन कसे करावे. तर हा बोर्ड वाचून तुम्ही या वेरगळींचा अर्थ तुम्ही काढू शकता. त्याच्यात पुढे गेल्यावर दोन वाटा जातात. एक वाट डावीकडे जाते, आपल्याला उजव्या वाटेने वरती जायचं. वरती गेलं की आपण मशिदवाडी गावामध्ये येऊन मशिदवाडी गावाच्या डाव्या बाजूला आपल्याला किल्ले मानगड नावाचा फलक पाहायला मिळतो. तिथूनच ट्रेकिंगला सुरुवात होते. तिथूनच पुढे गेलं की आपल्या नजरेस असे काही फलक दिसून येतात जे आपल्याला गडाच्या दिशेने घेऊन जातात. 10 मिनिटाची ट्रेकिंग केल्यानंतर आपण गडाची गडदेवता म्हणजे विंध्याई मातेच्या खंडीत जाऊन पोहोचतो. तर इथूनच थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे समोरच आपल्या नजरेस विंध्याई देवी माताचं मंदिर लागतं. कौलारू मंदिर, खूप सुंदर अशा सुव्यवस्थित हे मंदिर आहे. इथे मंदिराचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. इथे काही अशा प्रकारे मानगड किल्ल्याची आपल्याला माहिती पाहायला मिळते. पुरंदरचा तह, छत्रपती शिवाजी महाराजांनी मानगडा किल्ला कोणत्या उद्देशाने बांधला होता ते सुद्धा या माहिती फलकामध्ये नोंद आहे सुद्धा. त्यानंतर इथे आपल्याला गडाचा नकाशा पाहायला मिळतो. जसं की आपण आता विंध्याई माता मंदिरात येत आहोत. तिथून आता इकडे असं गेलं वरती की आपण गडाच्या इथे जाऊन पोहोचतो. जसं की लेणी, हवालदार जोते, सरनोबत जोते, पाण्याचे टाके, ढालकाठी बुरुज अशा सगळ्या वास्तू आपल्याला किल्ल्याच्या वरती पाहायला मिळतात. तर त्याच किल्ल्याचा इथे नकाशा तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गडाची गडदेवता म्हणजे विंध्याई माता, हिचं मंदिर आजही आपल्याला सुव्यवस्थेत पाहायला मिळतं. या विंध्याई मातेच्या पूजेचे अधिकार त्या काळात जाधव घराण्याकडे होते आणि मंदिर जर तुम्ही बघितलं तर त्या काळातलं मंदिर आपल्याला आजही अगदी चांगल्या व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतं. विंध्याई मातेचं दर्शन घेऊन झालं की मंदिराच्या मागच्या बाजूनेच आपल्याला गडाच्या दिशेने जायची जागा मिळते. या वाटेवरून असं तिथून या खडकातून होत वरती जाऊन तिथे आपण महादरवाजापाशी जाऊन पोहोचतो. सिद्धीच्या किल्ल्यापासून संरक्षण राहावे म्हणून महाराजांनी संरक्षण साखळी बनवली. त्यामध्ये दंडराजपुरी, घोसाळगड, तळगड, मानगड, धानवीचे शिखर, सोनगड, तांबारगड, लिंगाणा यांचा समावेश होतो. या साखळीची जर तुम्ही सर केली तर तुमची रायगडाची प्रदक्षिणा पूर्ण होते. मानगड किल्ल्याला 4 प्रशासकीय अधिकारी होते. त्यात फुले घराण्याकडे सरनोबतीचे, बोरवाडी गावातील चापेकर व भाटे घराण्याकडे मानगडाचे सबनीस आणि मानगडवाडीतील कारखानिसांकडे कारखानिसीचे अधिकार होते. चाच येथील सरदार गोविंदजी मोरे
हे हवालदार अशा 4 अधिकाऱ्यांची नावे समोर आहेत. आपल्याला काही पडक्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात, जसे की महादरवाजा असा असेल इथे त्या काळामध्ये, कारण की तिथला जो अवशेष आहे ते 2 अवशेष आपल्याला दरवाजाच्या वरचे इथे पाहायला मिळतात. काही त्यांच्यावर एक फुलाचं कमलाचं शिल्प पाहायला मिळतं. तर हे महादरवाजाचे अवशेष असे इथे ढासून पडलेले आहेत, जे की त्या काळामध्ये इथे असणार. लाकडी ओंकार टाकायची ही जागा, जसं की आपण दरवाजाला आजच्या जमान्यामध्ये लॉक लावतो, तसं त्या काळामध्ये दरवाजा असा लाकडी ओंकार टाकून इकडून इकडे दरवाजा लॉक केला जायचा. काही अशा प्रकारे महादरवाजा त्या काळामध्ये असेल. महादरवाजा बघितला तर रायगड सारखाच बहुमुखी आकाराला तुम्हाला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 111 किल्ले बांधले, त्यात मानगडचा सुद्धा समावेश होतो. प्रसिद्ध पुरंदरचा तह तुम्हाला माहीत असेल, त्यातला 23वा किल्ला म्हणून मानगड ओळखला जातो. तर इकडे सातवाहन काळातील लेणी, जी की आरामासाठी पण बनवली जाते, आणि धान्य कोठार किंवा दारू कोठार असं देखील या लेणीला बघू शकतो. आता आपण त्या लेणीच्या आतमध्ये जाणार आहोत. त्याआधी इथे तुम्ही पाण्याचा टाका बघू शकता. ही रचना खूप सुंदर आहे. जर इथे पाण्याचा टाका बघायला भेटतं आपल्याला, आणि जर ते पाण्याचा टाका भरला तर तिथलं पाणी साठून सगळं ह्या टाक्यामध्ये येऊन जमा होणार. तर ही खूप सुंदर अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इथूनच वरती आपण गेलं की वरती अष्टप्रधानांचे वाडे म्हणा किंवा पाण्याचे टाके म्हणा, खांब टाके, असं सगळं आपल्याला ह्या ते पाहायला मिळतं वरती. महादरवाजाच्या एका बुरुजावरील खडकावर आपल्याला एका अज्ञात वीराचं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतं. त्याची आख्यायिका अशी सांगितली जाते की एका अज्ञात वीराने या गडासाठी बलिदान दिलं होतं, आणि त्याची आठवण म्हणून हे शिल्प कोरलं गेलेलं आहे. तर इथून तुम्ही गडाच्या वरती येता. गडाच्या वरती आल्याच्या नंतर काही अशा प्रकारचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तर माझ्या मते हे सगळं नवीन बांधकाम आत्ता बांधलेलं आहे या ठिकाणी, कारण की मी जेव्हा गेल्या टाईमला आलो होतो तेव्हा हे सगळं असं पडक्या अवस्थेत होतं. त्या गडाचं काम चालू आहे. हे सगळे हवालदारांच्या धोत्यांचे अवशेष आपल्याला इकडे पाहायला मिळतात. ते इकडे इकडे असं सगळं हवालदारांच्या धोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. 1 2 3 4 असे 5 ते 6 धोत्यांचे अवशेष. तसेच तिकडे जी आपण पाहतोय ती आहे रास सदर. आपण तिकडे जाऊन बघूया. तर त्या काळातली रास सदर इथे आपल्याला पाहायला मिळते. रास सदरच्या आतमध्ये आपण जाऊन बघूया काय आहे. पडक्या अवस्थेत ही वास्तू ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. अशी काहीतरी रास सदर होती त्या काळामध्ये. हा मला वाटतं दरवाजा असेल त्या रास सदरेचा आतमध्ये जाण्याचा, आणि इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर काही अशा प्रकारे ही रास सदर आपल्याला पाहायला मिळते. काही अशा प्रकारे आपल्याला हे शिव मंदिर पाहायला मिळतं. हे बांधकाम आत्ताच आहे, कारण की तेव्हाचं इथलं बहुतेक बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत होतं. जेव्हा मी गेल्या वेळेला इथे आलो होतो तेव्हा संपूर्ण बांधकाम इथलं पडक्या अवस्थेत होतं. हे सगळं आता नवीन बांधकाम आपण बघू शकतो. आणि या किल्ल्यावरून काही अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. ही आपली असंख्य अशी सुंदर सह्याद्रीची रांग, इथून पूर्ण ती खूप लांब लांबपर्यंत पसरलेली सह्याद्रीची रांग आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते जी की पडक्या अवस्थेत आहे. अशी चौकोनी ही वास्तू आहे, जिचा मला वाटतं एंट्रन्स इथून आतमध्ये जायला आहे.
इथे सुद्धा एक भिंत असेल जी की पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इथे मध्ये आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं, पण हे सगळं उद्ध्वस्त अवस्थेत असल्यामुळे सांगू शकत नाही हे नेमकं काय आहे. गडाला भेट द्यायला कोणीच येत नाही. अक्षरशः तुम्ही बघितलं तर गडावरची लाकडं सुद्धा तोडून तोडून घेऊन गेलेले आहेत. जसं की इथे तुम्ही तोडलेली लाकडं बघू शकता. इकडे सुद्धा खूप झाडांची तोडमोड केलेली आहे. त्या साईडला सुद्धा खूप झाडं तोडून टाकलेली आहेत. तर ही अवस्था सध्या मानगड किल्ल्याची आहे. तर इकडे पण लोक यायला पाहिजे, ह्या किल्ल्याला सुद्धा भेट द्यायला. गडाचं गडपण जे आहे ते या किल्ल्याला मिळालं पाहिजे. पुरंदराच्या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ले दिले, तर 23व्या किल्ल्याचं नाव म्हणून या मानगड किल्ल्याचं नाव येतं. रायगडचा उपदुर्ग म्हणजे आपण रायगडचा रक्षक सुद्धा म्हणू शकतो या किल्ल्याला. रायगडावर आज खूप लोक जातात रायगडला भेट द्यायला, पण रायगडपासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर किल्ले मानगड आहे. तरी पण इकडे जास्त कोण येत नाही. तर या किल्ल्याला सुद्धा लोकांनी भेट दिली पाहिजे. आपल्या महाराजांचा हा गड या वास्तू अशा ढासळून देऊन नाही जमणार. गड संवर्धनाचं खूप छान काम चालू आहे. इथे खूप छान वास्तू पहिल्यासारख्या बांधलेल्या आहेत. तर या किल्ल्याला सुद्धा भेट द्या. आपल्या महाराजांचा हा मानगड किल्ला खूप सुंदर आहे. खूप लोक मानगड किल्ल्याच्या रोडने कुंभे धबधबा पाहायला जातात. तर कुंभे धबधब्याच्या रस्त्यावरच हा किल्ला लागतो. कुंभे धबधब्याच्या बोरवाडी गावाच्या तिथे जर तुम्ही उजव्या हाताला बघितलं तर तुम्हाला किल्ले मानगडा बोर्ड दिसेल. हा किल्ला तिथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर ह्या किल्ल्याजवळ तुम्ही येऊन पोहोचता. तर जेव्हा तुम्ही कुंभ्याला याल, याच्या पुढे रायगडला याल, तेव्हा नक्की या किल्ल्याला भेट द्या. या किल्ल्याचं, या गडाचं गडपण या किल्ल्याला परत द्या. बस. जय शिवराय.